नमस्कार. श्री स्वामी समर्थ. यंदा 2026मध्ये एकादशी आणि मकर संक्रांत ही एकाच दिवशी आल्यामुळे मकर संक्रांतीचा आणि एकादशीचा उपवास हा कसा करावा, एकत्र करावा का, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. ताईंनो, नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते. यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशीचाही योग आला आहे. त्यामुळे यावर्षी सूर्यदेवाबरोबरच भगवान विष्णूंची कृपाही लाभणार आहे. म्हणूनच यावर्षी मकर संक्रांत 14 जानेवारीलाच साजरी केली जाईल. मकर संक्रांतीला सूर्याची पूजा करायची आहे. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश झाल्यानं दिवस हा मोठा होतो आणि थंडी आहे ती थंडी हळूहळू कमी होते. मकर संक्रांत हे नवीन पिकाच्या आगमनाचं प्रतीक देखील आहे. या दिवसापासून सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकडे सरकतो. मकर संक्रांतच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे. काळा रंग हा अशुभ नाही. सौभाग्य लेणं मंगळसूत्राच्या मण्यांचा रंगही काळाच असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्रही मोठी असते. या दिवसापासून दिनमान हे वाढायला सुरुवात होते. काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून हा निरोप दिला जातो. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे वस्त्राचा काळा रंग हा उष्णता शोषून घेतो. मकर संक्रांत ही थंडीमध्ये असते. थंडीच्या दिवसात आपलं शरीर हे उबदार राहावं म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करण्याची ही प्रथा आहे. थंडीच्या दिवसात तीळ हे शरीरास अत्यंत उपयोगी आहेत, म्हणून तिळगुळ देण्याची प्रथा पडली आहे. वर्षभरामध्ये कुणाशीही भांडण झालं असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणून क्षमा करूया आणि विसरून जाऊया, हा संदेश दिला जातो. ताईंनो, मकर संक्रांतीची काही वैशिष्ट्ये आहेत. तर या दिवशी सूर्य हा दक्षिणायनातून उत्तरायणात जातो. हा काळ हा सकारात्मक ऊर्जा, प्रगती आणि शुभ परिणाम दर्शवत असतो. या दिवशी देशभरामध्ये अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. गंगा, यमुना आणि गोदावरी सारख्या नद्यांमध्ये स्नान करणं पवित्र कार्य मानलं जातं. उगवत्या सूर्याची पूजा देखील करायची आहे आणि अर्घ्य देणं ही एक प्राचीन परंपरा आहे, जी आरोग्य, समृद्धी, सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक शुद्धीसाठी केली जाते. ओम सूर्याय नमः सारख्या मंत्राचा जप देखील करायचा आहे. ताईंनो, मकर संक्रांत आणि एकादशी ही एकाच दिवशी आल्यामुळे उपवास कसा करावा हा संभ्रम प्रत्येक जणांमध्ये निर्माण झाला आहे. तर हा योग तब्बल 23 वर्षानंतर योग आला आहे. तब्बल 23 वर्षानंतर यंदा मकर संक्रांत आणि षटतिला एकादशी ही एकाच दिवशी आहे. तर भाविकांसाठी मंगल योग जुळून आला आहे. या पवित्र संयोगामुळे वारीसोबतच रुक्मिणी मातेचे वाण देण्याचा विशेष लाभ देखील होणार आहे. या दिवशी उपवासात तिळगुळाच्या लाडूची गोडी देखील येणार आहे. ताईंनो आणि दादांनो, विष्णू पूजेशी निगडीत असलेल्या षटतिला एकादशीला तिळाला विशेष असं महत्त्व आहे. षटतिला म्हणजेच तिळाचा 6 प्रकारे उपयोग करण्याच्या पवित्र विधी आहेत. या दिवशी तिळाचा उपयोग स्नान, उठणे, भोजन, दान, तर्पण आणि होम अशा 6 स्वरूपांमध्ये केला जातो. म्हणून त्यास षटतिला असे म्हणतात. संक्रांत ही तिळगुळाच्या गोडव्यासाठी ओळखली जाते. तर एकादशी उपवास केला जातो. एकादशीला तिळाचा लाडू खाल्ला जात नाही. मात्र षटतिला एकादशीच्या दिवशी तिळगुळाचा लाडू ग्रहण करण्याची परंपरा आहे.
त्यामुळे यंदा संक्रांत व षटतिला एकादशी एकत्र आल्यामुळे पूर्ण उपवासातही तिळगुळाच्या लाडूचा समावेश हा तुम्हाला करता येणार आहे. सर्वांना पडलेला प्रश्न, मकर संक्रांत आणि एकादशीचा उपवास एकत्र करायचा का? उपवास हा एकत्र कसा करावा? तर मकर संक्रांत आणि एकादशीचा उपवास हा तुम्हाला बुधवारी 14 जानेवारी दुपारी 3 ते सूर्यास्तापर्यंतच्या पुण्यकाळात करायचा आहे. संक्रांतीचे वाण वसा देखील तुम्ही याच काळात करायचा आहे. एकादशीला तिळगुळ खाता येतो. देवतांना हा उपवास नसतो, त्यामुळे नेहमीप्रमाणे तुम्ही देवतांना भोजनाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे. ज्यांना उपवास नाही त्यांनी भोजन करतेवेळी तो प्रसाद घ्यायचा आहे. सर्वांना उपवास असेल तर तो नैवेद्य थोड्या प्रमाणात करून गायीला द्यावा. तर अशा पद्धतीने तुम्हाला तो उपवास, मकर संक्रांतीचा उपवास आणि एकादशीचा उपवास हा दुपारी 3 वाजल्यापासून ते सूर्यास्तापर्यंतच्या पुण्यकाळामध्ये करायचा आहे. व्हिडिओमधील माहिती ही तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा.